टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कॉमेडियन कुणाल कामरा यांनी गायलेल्या गाण्याच्या नंतर पूर्ण वादंग माजलेलं होतं आणि या वादंगांच्या नंतर त्यांच्यावरती खार पोलीस ठाण्यामध्ये एकामागून एक असे 4 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये खार पोलिसांनी त्यांना 2 समन्ससुद्धा बजावलेले आहेत आणि त्या समन्सप्रमाणे आज खार पोलीस ठाण्यामध्ये हजर राहण्यासाठी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे। सध्या मी माहीमच्या त्यांच्या कटारिया कॉलनी या त्यांच्या सोसायटीच्या समोर उभा आहे। याच कटारिया कॉलनी सोसायटीच्या सी विंगमध्ये कुणाल कामरा जे आहेत हे राहतात। आत्ता सध्या त्यांचे आई वडील जे वयोवृद्ध ज्येष्ठ आहेत ते या घरी असल्याची माहिती मिळालेली आहे। मात्र कुणाल कामरा किंवा त्यांच्या घरच्यांविषयी कोणतीही माहिती देण्यास जे आहे हे इथं सुरक्षा रक्षकांना वगैरे सगळं बंदी आहे। त्यामुळे कुणाल कामरा सध्या तरी त्यांच्या घरी आहेत का नाही याची स्पष्टपणे माहिती मिळालेली नाहीये। कुणाल कामरा यांना तामिळनाडूमधील एक न्यायालयाने 7 एप्रिलपर्यंत अंतरिम जामीन हा देण्यात आलेला आहे। आज खार पोलिसांनी त्यांना जबाबासाठी बोलवलेलं आहे। त्यामुळे कुणाल कामरा हे नेमके आजच खार पोलिसांकडे जातात का त्यांच्या वकिलामार्फत त्यांचं काही म्हणणं खार पोलिसांकडे सादर केलं जातं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी कुणाल कामरा हे मुंबईत आहेत की बाहेर आहेत हे तरी आता सध्या सांगणं कठीण आहे। मात्र आजच्या सगळ्या दिवसभराच्या घडामोडीमध्ये जर कुणाल कामरा जर हे खार पोलीस ठाण्यामध्ये आपला जबाब नोंदवण्यासाठी नाही आले तर पोलीस नेमकी काय भूमिका घेतात किंवा पुढची कारवाई काय करतात हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनसह विजय गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।